जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अनेक वर्ष प्रलंबित असलेला अतिशय महत्त्वपूर्ण असा लाभ मिळवून देणारा शासन निर्णय आजच निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की 80 वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्याबाबतला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ दिनांक 1/1/2019 पासून सुधारणित करण्यात आलेला आहे। शासन आता असा आदेश देत आहे की सदर दर हा 1/1/2024 पासून सुधारित करण्यात येत आहे। याच्यामध्ये वय वर्ष 80 ते 85 यांचं ज्यांचं वय आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात 20% वाढ करण्यात आलेली आहे। 85 ते 90 वर्ष यांच्यामध्ये 30% वाढ करण्यात आलेली आहे आणि वय वर्ष 90 पेक्षा अधिक जे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या वेतनामध्ये 40% वाढ करण्यात आलेली आहे। वय वर्ष 95 पेक्षा अधिक ते 100 ज्यांचं वय आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 50% वाढ करण्यात आलेली आहे आणि ज्यांचं वय वर्ष 100 पेक्षा अधिक आहे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये 100% वाढ करण्यात आलेली आहे आणि सदर लाभ हा केवळ दिनांक 1/1/2024 पासून देय राहणार आहे। वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही आणि या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी यांची राहणार आहे। याबरोबर शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना हा निर्णय जो आहे तो लागू असणार आहे। आणि याबरोबर शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये 1/1/2024 पासून म्हणजेच जानेवारी 2024 पासून वाढ होणार आहे। त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांच्यासाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तरी ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।